संदीप देसाई बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन झालेलं आहे। पुढचे 10 दिवस मुंबई महाराष्ट्र गणेश भक्तीमध्ये लीन होतोय आणि घाटकोपरच्या जागृती नगरमध्ये घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर असलेल्या गणेश कार्यशाळेमध्ये गणपती बाप्पाला नेण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा झालेली पाहायला मिळते। रिक्षा, टॅक्सी, कार जे वाहन मिळेल त्याने बाप्पाला घरी नेताना सगळे मुंबईकर दिसत आहेत। सगळीकडे जल्लोषामध्ये बाप्पाचं आगमन होतंय। राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही आज त्यांच्या पुणे इथल्या निवासस्थानी श्री बाप्पाची स्थापना केली आहे। या आनंदी सोहळ्यामध्ये त्यांचे पुत्र राजवर्धन पाटील, पत्नी भाग्यश्री पाटील आणि मुलगी अंकिता पाटील हे सगळं कुटुंब सुद्धा सहभागी झालं होतं। राजधानी दिल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्र सदनामध्ये गणेशोत्सव आयोजित केला जातोय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील महाराष्ट्र सदनामध्ये गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे। आगामी 10 दिवस इथे विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। यावर्षी दाक्षिणात्य तऱ्हेची गणेश मूर्ती स्थापन करण्यात आली आहे। या संपूर्ण परिसरामध्ये एकच जल्लोष आणि बाप्पाच्या आगमनाचा आनंद पाहायला मिळतो आणि याचाच आढावा महाराष्ट्र सदनातून परिसरातून घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। महाराष्ट्र सदनामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश मूर्ती स्थापना होत आहे। हे खास करून जर बघितलं आपण तर हे महाराष्ट्र जो आहे दिल्लीतला हा अवतरला आहे, दिल्लीत महाराष्ट्र अवतरला आणि ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये गणपतीची मिरवणूक काढली जाते त्याच धर्तीवरती ती मिरवणूक काढली गेलेली आहे आणि गणेशोत्सवाच्या उपस्थितीमध्ये आणि आता काही वेळात त्या गणेश मूर्तीची स्थापना त्यापूर्वी दिल्लीतील रस्त्यावरती हे गणेश मूर्तीची गणेश वंदना होण्याच्या पूर्वी आणि ज्या पद्धतीने हे प्रोसेशन ही मिरवणूक काढण्यात आली आहे, मिरवणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिल्लीत महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती जागृत करण्याचा कुठेतरी प्रयत्न होतोय। नवी दिल्ली व्हिडिओ जर्नलिस्ट राजन सक्सेनासह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। यानंतर जाऊया कोल्हापुरात। कोल्हापूरच्या राजघराण्यात अर्थात छत्रपती घराण्यामध्ये सुद्धा आज गणरायाचं आगमन झालंय। खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह छत्रपती घराण्यातील सदस्यांनी या गणरायाचं स्वागत केलं। न्यू पॅलेसमध्ये बाप्पा विराजमान झाले असून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती स्वतः माझ्यासोबत आहेत। महापूर आला होता तरी देखील कोल्हापूर सावरलं। मला आधी सांगा, पॅलेसमधला नेमका गणेशोत्सव कसा? पॅलेसमधला गणेशोत्सव जसं बाकीच्या घरात नेहमी होतो, पॅलेसमधला जो गणेशोत्सव असतो जो बाकीच्या घरात होतो त्याप्रमाणेच आहे, काय काही वेगळं नाही आहे। नुसता हा वाड्यात गणपती तो एवढाच फरक आहे। पण यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं पूर्ण कोल्हापुरात आम्ही सगळ्यांना आव्हान केलेलं आहे की आपण साधेपणाने हा गणेशोत्सव साजरा करायला पाहिजे। गणेशोत्सवाच्या माध्यमातून सगळ्या कुटुंबातले लोक सगळे एकत्र येतात। अनेक कुटुंबात ज्यावेळी गणेशोत्सव साजरा होतो त्यांचे भाऊ असतील, बहीण असतील, त्यांचे नातलग असतील, सगळे एकत्र येतात। एक आनंदाचा सोहळा असतो आणि या आनंदाच्या सोहळ्याच्या माध्यमातून आपण
सामाजिक बांधिलकी घेऊन पुढे जावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. आणि कोल्हापूर, सांगली किंबहुना जिथं जिथं पूर आलाय अशा ठिकाणी तर निश्चितपणाने साधेपणाने हा उत्सव साजरा करावा अशी माझी सगळ्यांना विनंती. मूर्ती इको फ्रेंडली असते. सगळंच कोल्हापूरचं तर पॅरिसमधलं सगळं बघितलं, सगळे इको फ्रेंडली असतात. आम्ही नदीत सुद्धा ते विसर्जन करत नाही, की जी कुंडात करता. कुंडात करतो आम्ही. म्हणजे ही शाहू महाराजांची भूमी आहे. शाहू महाराजांच्या घरात आमचा जन्म झालाय आणि तिथं आदर्श जो पाडायचा असतो तो आम्हीच पाडतो आणि ती आमची जबाबदारी असं आम्ही समजतो. आणखी काय सांगाल, जनतेला काय शुभेच्छा द्याल? एकतर कोल्हापूरला काय सांगाल? महापुरातनं सावरलेला आहे आणि कसा गणेशोत्सव साजरा करावा? कारण विसर्जन मिरवणूक म्हणजे कोल्हापूरची राज्यात जगात भारी म्हणून ओळखली जाते. कोल्हापूर हे नेहमी सगळ्यांना आदर्श देत आलेले शहर आहे. परवाच्या मीटिंगमध्ये सुद्धा असं जाहीर झालेलं आहे, सगळ्यांनी ठरवलं आहे की प्रशासनाने ठरवण्यापेक्षा लोकांनी ठरवलं आहे की ह्या वर्षीचा गणेशोत्सव हा एक साधेपणाने आपल्याला करायचं आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं पूरग्रस्त लोकांना आपण कसं मदत करू शकतो या दृष्टिकोनातून सगळ्यांनी नियोजन केलेलं आहे. मी ह्या प्रसंगी परत सगळ्यांना सांगू इच्छितो की बरेच मोठे मोठे मंडळ आहेत, बरेच लोक मोठ्या उत्साहाने करतात. ह्या वर्षी तर एक सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून आपण ह्या वर्षीचा उत्सव कमी खर्चाने आणि कमी खर्चाने करावा, उत्साहाने करावा पण कमी खर्चाने करावा आणि जेवढं शक्य तुमच्यावर पैसे जे जमा होतील ते पूरग्रस्त या लोकांना जास्तीत मदत करावी असं माझं आणखी एक प्रश्न विचारतो. हे जरा सगळं सामाजिक बांधिलकीबाबत, पण तुम्ही एका पक्षाचे खासदार देखील आहात, निवडणुका जवळ आहेत, काय बाप्पाकडे मागणं मागणार तुम्ही? आता सगळे जसं मागतात तसं आपण सुद्धा मागूया की जास्तीत जास्त कोल्हापूर जिल्ह्याचा असेल किंवा देशाचा असेल हा विकास आपला देश. यानंतर बघूया पुढची बातमी. भाजपची पुढली मेघाभरती 4 ते 5 दिवसात होणार असल्याचे संकेत गिरीश महाजन यांनी दिले. त्या निवडणुकीमध्ये भाजपच्या जागा 240च्या पुढे गेल्या तर आश्चर्य वाटणार नाही असं भाकीत महाजन यांनी केलंय. अनेक जण पक्षात येण्यास उत्सुक पण आहेत, पण युती असल्यामुळे लोकांना घेण्याचा स्कोप कमी आहे असंही प्रांजळ कबुली सुद्धा महाजनांनी दिली आहे. त्यांनी मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानी, शासकीय निवासस्थानी आज बाप्पाचं आगमन झालं आणि त्यावेळेला ते बोलत होते. गणपतीचं आज आगमन झालं. यांचं घरात किती दिवसांनी आगमन झालंय? त्यांचं गणपतीसारखंच आगमन होतं 10 दिवसातून एकदा. असं नाही, मी 10-15 दिवसातून घरी जातो, गावी जात असतो, 50 दिवसातून कधी कधी महिनाही होतो, परंतु आम्ही भेटत असतो एकमेकांना. असं नाही आहे, माझ्याकडे जबाबदाऱ्या मोठ्या आहेत, पण फोनवर तर आम्ही रोज भेटतो, जवळपास एकदा तरी भेटतो दिवसभरातून. कारण मी पाहिलं होतं की महाजनादेश मुख्यमंत्री जेव्हा तुमच्या घरी आले त्यावेळेस तुम्ही एक पुष्पगुच्छ यांना पण दिला होता. त्यांना मी तेच सांगितलं की तुम्ही पण कधीतरी येतात घरी. आनंदाचा सोहळा करा. आगमन हा शब्द काही तुम्हाला फार नवीन नाही आहे. आज गणपतीचं आगमन आहे. पक्षात आगमन नेहमी होत असतं. पुढचा आगमनाचा टप्पा कधी आहे? आगमन दररोज येऊ शकतं, पण आम्हालाही थोडे बंधनं आहेत. आता आमची युती आहे, आमच्याकडे जागा इतक्या नाही आहेत. आमच्याकडे ऑलरेडी 123 आमदार आमचे आहेत. आता युती करायचं म्हटलं, इकडे तिकडे ते 10-20 जागा जरी म्हटलं तरी पण आम्हाला फार स्कोप नाही आहे. नारायण राणेंना तुम्ही निरोप कधी देणार? राणे म्हणतात की भाजपमध्ये जाणार आहे, ते वाट बघतायत. अनेक दिवस झाले. खरं तर जाहीरपणे त्यांनी म्हणून दाखवलं की मी भाजपमध्ये जाणार आहे. त्यांचा प्रवेश कधी होणार आहे? राणे साहेबांच्या बाबतीमध्ये माझं त्यांचं काही बोलणं झालेलं नाही आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या संपर्कामध्ये ते आहेत. चंद्रकांत दादांनाही परवा ते भेटून गेलेले होते. हे तेच सांगू शकतील कधी ते येणार आहेत, त्यांचा प्रवेश कधी आहे. परंतु अनेक प्रवेश आता पुढे 4-5 दिवसामध्ये या ठिकाणी पुढच्या 4-5 दिवसात होणार. उदयनराजे सगळे सगळ्यांचे मे बी. आता अनेक लोक आहेत, मी सगळे नावं सगळे तुम्हीच नावं सांगतात, आम्ही चॅनलवर त्या ठिकाणी बघतोय. शेवटचा प्रश्न. आता निवडणुका जवळ आल्या, तुमचे सर्वे सातत्याने होत असतात. तुम्ही सातत्याने 220 किंवा असं टार्गेट देत असतात. तुमच्या सर्वेमध्ये आता तुम्हाला किती जागा येतील, युती म्हणून आणि पक्षाला म्हणून किती येतील असं काही समोर येतं? मला तर खरं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, असेच आकडे तर माझ्याकडे आहेत. फक्त एकदा युतीचे आकडे एकदा फायनल होऊन जाऊ द्या. एकदा युतीचे आकडे आमचे जर फायनल झाले तर मग आम्हाला नक्की सांगता येईल की काय होणार आहे काय नाही म्हणून. पण तो यावेळेला आश्चर्यकारक आकडा म्हणजे भूतून भविष्याचा आकडा येणार आहे. मी सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादी बोटावर मोडले की दोन्ही पक्ष बोटावर 1-2 म्हणजे 10-12च्या पुढे मला दिसताना दिसतच नाही. म्हणजे दोन्ही मिळून खूप वाईट परिस्थिती. म्हणजे आम्ही सांगता येत नाही 240 क्रॉस करून टाकू यावेळेला. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव गुप्तासोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळं पुन्हा एकदा भाजपमध्ये आता महाभरती होणार आहे पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर सुद्धा गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्रावरचं संकट दूर करावं आणि पूरपीडितांना दिलासा मिळावा यासाठी प्रार्थना केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर पुढच्या वेळेला इथे आपणच गणपती बसवणार का या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी कोई शक है क्या असं उत्तर दिलंय. गणरायाने
सर्वांनाच आशीर्वाद द्यावा. महाराष्ट्रावरची जी काही संकटं आहेत त्या संकटांचा मुकाबला करण्याची शक्ती गणरायाने आम्हाला द्यावी. आणि विशेषतः आमचे जे पूरपीडित बांधव आहेत त्यांना देखील त्यांच्या जीवनामध्ये समाधान मिळावं अशा प्रकारची गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा समस्त गणेश भक्तांना या पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आणि आमच्या सगळ्यांच्या पाठीशी नेहमीच आहे. त्यामुळे काही विशेष मागणं मागायची आवश्यकता किमान निवडणुकीच्या निमित्ताने तरी नाही आहे. जे काही आहे ते आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सुखसमाधान मिळावं एवढंच मागितलं आहे. कोई शक है आपको? कोई शक है आपको? कोई शक है आपको? आजच्या 3 महत्त्वाच्या एक राजकीय बातम्या बघूयात. युतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला येत्या 10 दिवसांमध्ये ठरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. काही जागांवर अजूनही वाटाघाटी सुरू आहेत. तर अनंत चतुर्थीच्या आधीच जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल असं सुद्धा कळते. तर दुसरीकडे आधी काँग्रेसमध्ये असलेले अब्दुल सत्तार यांनी आज अखेर शिवसेनेत प्रवेश केलाय. स्वतः उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाताला शिवबंधन मानलं. तर दुसरीकडे राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादीचे अजित पवार आणि इतरांविरुद्ध FIR दाखल करण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.